जय जय राम कृष्ण हरी. आजच्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आम्ही कोल्हापूर ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते पंढरपूर असा प्रवास करणार आहोत रेल्वेने. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता आम्ही आमच्या गावातून कोल्हापूरपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत स्पेशल वडापाव जाणार आहोत. एक फोटो काढा ह्या गाडीत, फोटो काढा सगळ्या गाडी काढ समोर. आता आम्ही वडापमध्ये बसून आता कोल्हापूरपर्यंत चाललो आहोत. कोल्हापूरमध्ये रेल्वे स्टेशनपर्यंत ह्या वडापातून जाणार आणि तिथून मग रेल्वे करून जाणार पंढरपूरपर्यंत. नाही, अक्कलकोटपर्यंत. आधी अक्कलकोटला जाणार आणि त्यानंतर पंढरपूरला जाणार. तर आता आम्हाला रेल्वे मिळाली आहे आणि रेल्वेमध्ये आम्ही बसलो आहे आणि आम्हाला बसण्यासाठी जागा देखील मिळाली आहे. जास्त काही गर्दी नव्हती रेल्वेमध्ये, त्यामुळे बसण्यासाठी जागा तर मिळाली आहे. तर आता आमची रेल्वे कोल्हापूरमधून पंढरपूरच्या दिशेने सुटली आहे आणि आता आम्ही कोल्हापूरमधून पंढरपूरच्या दिशेने जात आहोत. तर ही रेल्वे गुलबर्गामध्ये जाते आणि कोल्हापूरमध्ये ही 3 वाजता याचं टायमिंग आहे आणि ह्याचा शेवटचा स्टॉप गुलबर्गा आहे. आणि ह्या रेल्वेतून आम्ही कोल्हापूर ते अक्कलकोट, आधी अक्कलकोटला जाणार आणि त्यानंतर तिथे एक वस्ती राहून मग पंढरपूरमध्ये येणार. तर आम्ही आता अक्कलकोटमध्ये पोचलो आहे आणि इथे प्रसाद घेण्यासाठी आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. तर तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे ते. आणि या लाईनीमध्ये आम्ही थांबलो आहोत. सगळेजण कंटाळून खाली बसले आहेत. लाईन खूप मोठी आहे, त्यामुळे नंबर येईपर्यंत आम्हाला असंच बसून राहायला लागणार. हा अक्कलकोटमधला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर आवरून स्वामींच्या मठामध्ये मंदिरामध्ये त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तर देखील त्या गर्दीतून आम्ही वाट काढत दर्शन घेतलंच. त्यामध्ये लई चिंगराचिंगरी झाली. तर दुसऱ्या दिवशी आम्ही आता पंढरपूरमध्ये येऊन पोचलो आहे आणि तिथे गजानन महाराज मठामध्ये थांबलो आहे. ते गजानन महाराज मठ हा देखील खूप सुंदर आहे. हा शेगावचे गजानन महाराज त्यांच्या मठाची पंढरपूरमध्ये ही एक संस्था आहे आणि अत्यंत स्वच्छता असते इथे जास्त प्रमाणात. मंदिर देखील खूप सुंदर आहे. संपूर्ण मंदिराला लाइटिंग केली आहे, त्यामुळे ते मंदिर तर जास्त सुंदर दिसत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताच. आणि इथला परिसर देखील शांत आणि स्वच्छ आहे सगळा.
स्नान करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळीची सकाळची तुम्ही सकाळचे दृश्य बघू शकता. किती धुकं पडले आहे आणि सगळी माणसे जात आहेत नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी. कार्तिकी वारे असल्यामुळे पंढरपूरमध्ये जास्तच गर्दी होती. तुम्ही या घाटावरती देखील बघू शकता किती प्रमाणात गर्दी आहे ते. आणि ही सगळी गर्दी कार्तिक एकादशी असल्यामुळे आहे आणि इतर टायमाला देखील गर्दी असतेच तिथे. हा संपूर्ण घाट, हा नदीकाठ माणसाने पूर्ण भरून गेला आहे आणि नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी एवढी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तर आपण पण जाऊया आणि आंघोळ करूया. आमची आंघोळ करून झाल्यानंतर तिथे नदीवरती गंध लावण्यासाठी खूप माणसं येत होती. त्यामुळे आम्ही विठ्ठलाच्या माथ्यावर जसा गंध असतो किंवा जसा तिळक असतो तशा पद्धतीचं मी लावून घेत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. आता सध्या आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि आम्ही आता मिरजेत थांबलो आहे आणि आठवणं मला खायला आठवणं. तुला कसं वाटलं आहे ट्रिप? मला छान भारी वाटली. पंढरपुरात मला खूप मजा आली. घरला जा वाटायला काय वाटलं? घरला जाऊ वाटलं कंटाळा आला. किती दिवस राहिला? 4 दिवस. बरं बरं.